ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टपासून. तर आता इथे अर्जुन टाइम बघत असतो, कारण आता प्रियाचे ठसे असलेले ते पैसे येणार असतात. तर आता अर्जुन म्हणतो की हेच ते पैसे आहेत मिलॉर्ड, जे विलासने मधुभाऊंकडे ठेवायला दिले होते, आणि हे आहे ह्या नोटांवरचे फिंगरप्रिंट रिपोर्ट्स, असं म्हणतो आता अर्जुन. त्यात क्लिअरली लिहिलंय की या नोटांवर मिस प्रिया मधुकर यांच्या बोटांचे ठसे आहेत, असं म्हणतो आता अर्जुन. तर सगळ्यांना शॉक बसतोय ऐकून. तर आता दामिनी मात्र खूप खुश होते. मिलॉर्ड, असं म्हणून पुरावे देतो आता अर्जुन जजला. आणि आता मीडियामध्ये पण खळबळ माजते. या नोटांवर माझ्या बोटांचे ठसे कसं शक्य आहे, असं म्हणते आता प्रिया. जेव्हा विलास आणि मधुभाऊ भांडत होते ना, तेव्हा मी पुढे सुद्धा आले नव्हते, असं म्हणते आता प्रिया. ऑब्जेक्शन युअर ऑनर, असं म्हणतो आता रविराज. हे असे व्हेरीफाय न केलेले पुरावे कोर्टासमोर हजर नाही करायचे, असं म्हणतो आता रविराज. हे ऑफिशियल फॉरेन्सिक रिपोर्ट्स आहेत मिस्टर किल्लेदार, असं म्हणतो आता अर्जुन. मला मान्य आहे की हे पुरावे अगदी शेवटच्या क्षणाला मी दाखवतोय कोर्टात, पण त्यामुळे ते खोटे ठरत नाहीत ना मिलॉर्ड, असं म्हणतो आता अर्जुन. इतक्या महत्वाच्या केसमध्ये प्रत्येक पुरावा नीट बघितला जाणार हे मला सुद्धा माहीत आहे, असं म्हणतो आता अर्जुन. हे पुरावे ग्राह्य धरण्यात येतील, असं म्हणतात आता जज. तर आता सायली वगैरे खूप खुश होतात, कुसुम वगैरे. सो मिस प्रिया मधुकर, तुम्ही म्हणताय त्या नोटांशी तुमचा कधीच संबंध आला नाही आहे, मग त्या नोटांवर तुमच्या बोटांचे ठसे कसे आहेत, असं म्हणतो अर्जुन. मला नाही माहीत, असं म्हणते आता प्रिया. मी सांगतो, असं म्हणतो अर्जुन. जेव्हा तुम्ही विलासचा खून केला तेव्हा त्या नोटा जमिनीवर पडल्या होत्या, आणि तेव्हा त्या नोटा उचलताना त्याच्यावर तुमचे ठसे उमटले, असं म्हणतो अर्जुन. अर्जुन, मी किती वेळा सांगू, मी खून केलेला नाहीये, असं म्हणते आता प्रिया. ऑब्जेक्शन मी लॉर्ड, असं म्हणतो आता रविराज. तू केलेला गुन्हा आजपर्यंत लपून राहिला, असं म्हणतो अर्जुन. पण आज सगळ्यांना सत्य दिसतंय प्रिया, असं म्हणतो अर्जुन. विलासचा खून ना मधुभाऊने केलाय ना साक्षी शिखरेने केलाय. विलासचा खून तू केलायस प्रिया, असं म्हणतो अर्जुन. मी नाही केला, मी नाही केला, असं म्हणते आता प्रिया. तर अर्जुन म्हणतो, तूच केलाय विलासचा खून, तुला मालामाल व्हायचं होतं, तूच झाडलीस विलासवर गोळी, तुला पैसे हवे होते म्हणून तू त्याचा खून केलास. कबूल कर, तू त्याचा खून केलास, कबूल कर, तू खुनी आहेस. हे 2.5 वर्ष लपून ठेवलंयस तू. खरा खुनी तू आहेस. विलासला तू मारलंस, तू गोळी झाडली आहेस, तुला मालामाल व्हायचं होतं, तुला पैसे हवेत, आणि तू विलासचा खून केलास, गोळी झाडली आहेस त्याच्यावर तू, असं म्हणतो अर्जुन. नाही नाही नाही, असं जोरात ओरडून बोलते आता प्रिया आणि म्हणते, गोळी मी नाही झाडली, गोळी साक्षीने झाडली, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, असं म्हणते आता प्रिया. तर सगळ्यांना एकदम धक्का बसतो हे ऐकून. गोळी साक्षीने झाडली असं म्हटल्यावरती पूर्णाची, महिपत, रविराज सगळेजण शॉकमध्ये जातात. कल्पना वगैरे सगळ्यांना आता एकदमच धक्का बसतो. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, असं म्हणते आता प्रिया. मधुभाऊ सुरुवातीपासून तेच सांगत होते, तेच सगळं खरं आहे, असं म्हणते आता प्रिया. विलासचा खून साक्षी शिखरेने केलाय, असं म्हणते आता प्रिया. तर आता खूप खुश होतात कुसुमाने सायली. अगं काय बोलतेस तू हे, असं म्हणतो आता रविराज. मी विनाकारण हे खोट्याळ नाही सहन करणार, असं म्हणते आता प्रिया. गेले 2 वर्ष मी या साक्षीला खूप पाठीशी घातलं, खूप मदत केली, पण हिने केलेल्या खुनाची शिक्षा मी भोगणार नाही, असं म्हणते आता प्रिया. ए पोरी, असं म्हणतो मैपत, तोंड सांभाळून बोल, नाहीतर कायमचं तोंड बंद करायला मला वेळ कायमचं तोंड बंद करायला वेळ लागायचा नाही मला, असं म्हणतो आता मैपत. ऑर्डर ऑर्डर म्हणतात आता जज. कोर्टात शांतता बाळगावी, असं म्हणतात आता जज. शिखरे खाली बसा, असं म्हणते आता दामिनी. दामिनी म्हणते, युअर ऑनर, मला प्रिया मधुकरला क्रॉस एक्झामिन करायची परमिशन हवी आहे, असं म्हणते आता दामिनी. परमिशन ग्रांटेड, असं म्हणतात आता जज. तर आता इथे अर्जुन आणि सायली एकमेकांना बघून खूप खुश होतात. रविराज मात्र खूप टेन्शनमध्ये येतो. तर आता दामिनी म्हणते प्रियाला, प्रिया मधुकर, गेली 2 वर्ष तुम्ही ह्या कोर्टात ही साक्ष देताय की तुम्ही मधुकर पाटलांना खून करताना ऍक्च्युली बघितलंय, मग आता तुम्ही साक्ष का बदलताय, असं म्हणते आता दामिनी. तर आता अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, साक्ष बदलता येत नाही असा कुठला नियम किंवा रूल नाही आहे मिलॉर्ड, असं म्हणतो आता अर्जुन. आधी खोटं बोललेल्या माणसाला खरी बोलावीशी वाटली तर काय हरकत आहे मिलॉर्ड, असं म्हणतो आता अर्जुन. ऑब्जेक्शन सस्टेंड, असं म्हणतात आता जज. थँक्यू, असं म्हणतो अर्जुन. युअर ऑनर, पण खरी साक्ष कुठली, खोटी कुठली हे कसं कळणार, असं म्हणते आता दामिनी. मी आता जी साक्ष देते आहे तीच खरी आहे, असं म्हणते आता प्रिया. मी मूर्ख होते, गेले 2.5 वर्ष ह्या साक्षीला पाठीमागे घातलं, असं म्हणते आता प्रिया. आणि त्याच्या बदल्यात बक्षीस मिळणं तर लांबचंच राहिलं, पण उलट मला शिक्षा होऊ शकते, आणि ते मी आता गप्प नाही बसणार, असं म्हणते प्रिया. जे काही खरं घडलं होतं. तर आता दामिनी म्हणते, दॅट्स ऑल युअर ऑनर, मला आणखी प्रश्न विचारायचे नाही आहेत, थँक्यू, असं म्हणते दामिनी. आणि दामिनी आपल्या खुर्चीवर जाऊन बसते. युअर ऑनर, अर्जुन आता जे काही म्हणाला ना, ते तसं काहीच घडलेलं नाही आहे. खरं काय घडलं मी सांगते, असं म्हणते आता प्रिया.
मिलॉर्ड, माझी एक रिक्वेस्ट आहे की आता मिस प्रिया मधुकर जे काही सांगणार आहे ते मधुकर पाटील यांना ऐकू दे. म्हणजेच जे आपल्याला मधुकर पाटील यांनी स्टेटमेंट दिलं होतं आणि प्रिया मधुकर यांनी जे स्टेटमेंट दिले ते मॅच करता येईल असं म्हणत होता अर्जुन. मधुकर पाटील यांनी थोडा वेळ आता कोर्टाबाहेर जावं असं म्हणत होता जज. तर आता मधुभाऊ बाहेर जातात कोर्टाच्या. मिस प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार, आता कोर्टाला सांगा विलासचा खून झाला त्या रात्री आश्रमात एक्झॅक्टली काय काय घडलं होतं ते, असं म्हणतो अर्जुन आता प्रियाला. प्लॅन हा होता की आश्रमात कुणी नसताना आम्ही आश्रमाची झडती घेणार आणि मधुभाऊंनी ते प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे ठेवलेत ते तपास करायचा. म्हणून ठरल्याप्रमाणे माझ्या पोटात दुखतंय म्हणून मी थिएटरमधून निघाले असं म्हणते आता प्रिया. मी आश्रमात आले तेव्हा साक्षी ऑलरेडी तिथे होती असं म्हणते प्रिया. माझ्यासोबत विलास पण होता. हो, पण तेव्हा मला माहीत नव्हतं की विलास हा मैपत चिकरेचा माणूस आहे असं म्हणते आता प्रिया. मला खरंच माहीत नव्हतं, हे मला साक्षीने तेव्हाच सांगितलं असं म्हणते आता प्रिया. मग आम्ही तिघेही आश्रमात गेलो आणि आश्रमाची झडती घ्यायला लागलो. तेवढ्यात मधुभाऊ तिथे आले. तर आता प्रिया सांगायला लागते कसं मधुभाऊ आले आणि ते बघितलं आश्रम सगळं उद्ध्वस्त झालेलं आणि प्रिया कशी लपलेली असते स्विमिंग मशीन खाली. तुम्ही ते काय करताय असं म्हटलेले असतात ना मधुभाऊ त्या विलासला. आणि विलासला म्हणतात मधुभाऊ, अरे विलास मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि तू दगाबाज निघालास असं म्हटलेलं असतात ना मधुभाऊ. मधुभाऊ, मी तुम्हाला जे सांगते ते पटकन पेपर्स इथे आणून द्या असं म्हटलेले असते ना साक्षी. ते सगळं आता प्रिया सांगत असते बघा प्रेक्षक हो, कोर्टमधल्या सगळ्या लोकांना. म्हणजे तुम्ही फ्री व्हाल आणि मी फ्री व्हाल, काही झालं ना तरीही ही जागा मी तुम्हाला मिळू देणार नाहीये असं म्हटलेले असतात मधुभाऊ. तर त्यावेळी झटापट सुरू झालेली असते विलास, साक्षी आणि मधुभाऊंमध्ये. साक्षी आणि विलास मिळून मारणार असतात मधुभाऊला, पण मधुभाऊनी पण छान डिफेंड केलेलं असतं त्यावेळेला. आणि झटापट खूप उशीर चाललेली असते आता साक्षी, विलास आणि मधुभाऊंमध्ये. आणि प्रियाने हे सगळं पाहिलेलं असतं. आणि जेव्हा गोळी झाडते साक्षी, ती गोळी मधुभाऊंना न लागता ती विलासला लागलेली असते. आणि सगळ्यांना आता हे ऐकून धक्काच बसतो सगळ्या तिथल्या लोकांना. म्हणजे रविराज, कल्पना, प्रताप आणि सगळे मीडियावाले पण लिहून घेत असतात हे सगळं आणि रेकॉर्डिंग करत असतात. आणि साक्षी तर एकदमच टेन्शनमध्ये जाते आता. सायली आणि कुसुम मात्र खूप खुश होतात. मिलॉर्ड, आज 2.5 वर्षांनी काय होईना प्रिया मधुकर यांनी खरं काय घडलं होतं ते कोर्टाला सांगितलंय. आता मला हेच मधुकर पाटील यांच्याकडून ऐकायचं आहे असं म्हणतो आता अर्जुन. तर आता जज म्हणतात मधुकर पाटील यांना परत कटघऱ्यात बोलवण्यात यावं. मधुकर पाटील, खुणाच्या रात्री काय घडलं होतं ते तुम्ही पुन्हा एकदा कोर्टाला सांगाल असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणतात मधुभाऊ. मी त्या दिवशी आश्रमात थोडासा उशिरा चालो आणि पाहिलं की दरवाजा उघडा आहे आणि सगळं इकडे तिकडे पडलेलं होतं. आणि विलास आणि साक्षी शोधत असतात कपाटामध्ये. मग मधुबा म्हणतात, विलास मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला, तू तर दगाबाज निघालास. मग झटापट चालू झालेलं सांगतात मधुभाऊ, साक्षी, विलास आणि आपल्यामध्ये. आणि कसं मधुभाऊ वाचवण्यासाठी ती पिस्तूल ढकलतात आणि साक्षी आणि विलास मात्र मधुभाऊंनाच मारायचं असतं. पण जेव्हा साक्षी गोळी झाडते तेव्हा ती गोळी मधुभाऊंना नाही तर विलासला लागते. आणि आता इथे प्रिया रडायला लागते सांगून. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड असं म्हणतात अर्जुन. प्रिया मधुकर यांनी जे सांगितलं एक्झॅक्टली तेच मधुकर पाटील यांनी सुद्धा सांगितलं असं म्हणतो अर्जुन. ज्याच्यात लिहून घेतात आपले स्टेटमेंट्स. आता अर्जुन म्हणतो, मला साक्षी शिकरे यांना आता शेवटचे काही प्रश्न विचारायचे आहेत. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात आता जज. मिस प्रिया तुम्ही जाऊ शकता असं म्हणतो अर्जुन. हा, तिथे आता तुम्ही नाही बसू शकत, तुम्ही गुन्हेगार आहात. तिथे बसा म्हणून बाक दाखवत होता अर्जुन एक प्रियाला आणि ती आता बाकावर जाऊन बसते. तर आता साक्षी विटनेस बॉक्समध्ये येते. मी साक्षी शिखरे, आज तुमच्याकडे एक शेवटची संधी आहे खरं बोलण्याची असं म्हणतो अर्जुन. विलासचा खून तुम्हीच केलाय, तुम्हाला मान्य आहे का असं म्हणतो अर्जुन. मी साक्षी शिखरे, नीट उत्तर द्या असं म्हणतात आता जज. तर अर्जुन म्हणतो, विलासचा खून तुम्हीच केलात का असं म्हणतो अर्जुन. तर आता साक्षी म्हणते हो. तर महिपतला धक्का बसतो, कल्पनाला आणि प्रतापला सुद्धा. सगळ्या मीडियामध्ये खळबळ माजते आता आणि जज आपले स्टेटमेंट लिहून घेतात. तर दामिनी पण महिपतकडे बघते आणि मधुभाऊ देवांना नमस्कार करतात. कुसुम आणि सायली मात्र खूप खुश होतात. मधुभाऊंच्या डोळ्यात मात्र आता अश्रू असतात आणि सायलीच्या पण. खूप हसतात आता मधुभाऊ ऐकून. आणि बावळट पूर्णाची वगैरे नाखुश असतात आणि रविराज पण. ऑर्डर ऑर्डर असं म्हणतात आता जज. मी स्वतः माझ्या ह्या हाताने विलासवर गोळी झाडली आहे असं म्हणते आता साक्षी. मी साक्षी शिखरे, तुम्ही फक्त खून केला नाहीये, खुनानंतरचे सगळे पुरावे सुद्धा तुम्ही पुसून टाकलात असं म्हणतात अर्जुन.
की ते पुरावे मिटवण्यासाठी तुम्हाला कोणी मदत केली होती असं म्हणत होता अर्जुन. तर आता साक्षी प्रियाकडे बघते. हिने असं म्हणते आता साक्षी प्रियाकडे बोट दाखवत. या प्रियाने सगळे पुरावे मिटवले असं म्हणते आता साक्षी. तर आता पूर्णाजीला धक्का बसतो आणि कल्पनाला पण. खून झाल्यानंतर ही लगेचच तिथून बाहेर पडाले. ह्यानंतर ह्या प्रियाने सगळे पुरावे मिटवले. साक्षी अगं काय केलंस तू हे असं म्हणते आता प्रिया. खून केलायस तू असं म्हणते प्रिया. ऐक मी काय म्हणते आपल्याला हे सगळं मॅनेज करावं लागेल. आपण हे सगळं सॉर्ट आउट करूया कारण मला जेलात नाही जायचं आहे. तर प्रिया म्हटलेली असते मी करेन मॅनेज. ह्या प्रकरणात तुझं नाव येणार नाही. पण लक्षात ठेव की मी काय करते तुझ्यासाठी ते असं म्हटलेले असते प्रिया. आणि सगळे ते आता हत्यारे वगैरे लपून ठेवलेले असते. ठसे पुसलेले असते. हे सगळं आता ती केलेली असते मर्डर झाल्यानंतर. आता हे सगळं साक्षी सांगत असते आणि कसं तिने मेसेज केलेला असतो विलासच्या फोनवरनं हे सगळं आता साक्षी कोर्टाला सांगते. ओ म्हणजे मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे असा विलासचा मेसेज प्रियाने केला होता असं म्हणतो अर्जुन. तर साक्षी म्हणते हो हे सगळं प्रियाने स्वतःहून मला सांगितलं असं म्हणते साक्षी. क्रिमिनल माइंडेड गर्ल यू आर असं म्हणत होता अर्जुन प्रियाला. म्हणजे मिस प्रिया मधुकर यांनी सगळे पुरावे मिटवले. सगळ्या बोटांचे ठसे सुद्धा मिटवले. पण ह्या पैशांवरचे ठसे तसेच आहेत असं म्हणत होता अर्जुन. आणि कदाचित मिस प्रिया यांनी पिस्तूल नीट पुसलं नसेल म्हणूनच मी साक्षी शिखरे यांच्या बोटाचे ठसे सुद्धा त्या पिस्तूलवर होते असं म्हणत होता अर्जुन. आणि त्यानंतर मिस प्रिया मधुकर हिने बेशुद्ध पडलेल्या मधुकर पाटील यांच्या बोटांचे ठसे त्या पिस्तूलवर उमटवले. दॅट्स ऑल मी लॉर्ड असं म्हणत होता अर्जुन. तर आता इथे प्रिया नाटक करायला लागते आणि रविराजकडे जाते आणि म्हणते बाबा बाबा प्लीज प्लीज माफ करा मला नाही इलाज होता हो. मी तुम्हाला आज ना होते सांगणारच होते प्रिया असं म्हणते आता रविराजला. तर रविराज जा जा म्हणतो तिथून आणि रडायला लागतो रविराज. मधुभाऊ असं म्हणते आता प्रिया. मधुभाऊ प्लीज मला माफ करा. मला प्लीज माफ करा. मी खूप चुकीचं वागले. तुम्ही मला मुलीसारखं वाढवलं पण मी जाण नाही ठेवली त्याची. प्लीज मला माफ करा असं म्हणून पाय धरते आता प्रिया मधुभाऊंचे. मी परत अशी नाही करणार कधी. मी परत असं नाही करणार कधी. प्लीज मला माफ करा. प्लीज मला माफ करा मधुभाऊ असं म्हणते आता प्रिया. ऑर्डर ऑर्डर असं म्हणतात जज. प्रिया मधुकर तुम्ही असं कोर्टात वागू शकत नाही. कृपया करून त्या बाकवर बसा असं म्हणतात जज. मधुभाऊ प्लीज एकदा म्हणा ना माफ केलं तुला म्हणून. प्लीज म्हणा ना मधुभाऊ असं म्हणते आता प्रिया. मधुभाऊ मात्र बघतच नाही तिच्याकडे. डोकेट किल्लेदार आपल्या आशिलाला सांगा की ती अशा वागण्याचा निकालावर परिणाम होऊ शकतो असं म्हणतात आता जज. तर आता प्रिया जाऊन त्या बाकावर बसते स्वतःच. ॲडव्होकेट दामिनी देशमुख आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार युअर क्लोजिंग स्टेटमेंट प्लीज असं म्हणतात. तर आता दामिनी येते आणि म्हणते युअर ऑनर माझ्या आशिलाने म्हणजे साक्षी शिखरे हिने मान्य केलंय की विलासचा खून त्यांनीच केलाय. तरी सुद्धा हा खून काय त्यांनी जाणून बुजून केलेला नाही आहे. त्यामुळे साक्षी शिखरेला कमीत कमी शिक्षा व्हावी एवढीच मी कोर्टाकडे विनंती करते असं म्हणते आता दामिनी. दॅट्स ऑल युअर ऑनर असं म्हणते ते. तर आता अर्जुन येतो आणि आपली क्लोजिंग स्टेटमेंट देतो. मी साक्षी शिखरे यांनी आश्रमची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला मिलॉर्ड आणि तेव्हा ते जमलं नाही. त्यांनी विलासचा खून केला. एवढंच नाही मिलॉर्ड. खून झाल्यानंतर सगळे पुरावे सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न केलेला गेलाय मिलॉर्ड असं म्हणतो आता अर्जुन. हे सगळे गुन्हे खूप गंभीर आहेत मिलॉर्ड. मिस प्रिया मधुकर मी साक्षी शिखरे यांना हा खून लपवण्यासाठी मी कोर्टाला एकच विनंती करतो की ह्या दोघींना अशी शिक्षा व्हावी की पुन्हा कोणीही या समाजात असा गुन्हा करायला बघणार पण नाही असं म्हणतो अर्जुन. दॅट्स ऑल मी लॉर्ड असं म्हणतो अर्जुन आणि जाऊन बसतो आपल्या खुर्चीवर. तर आता जज आपली स्टेटमेंट लिहितात. तर आता जज साहेब म्हणतात संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या वात्सल्य आश्रम खून खटल्याला आज वेगळंच वळण मिळालं आहे. खुणाला साथ देणारी प्रिया मधुकर हिने आज साक्ष दिली, खरी साक्ष दिली आणि मिटवलेल्या पुराव्यांबद्दलही सांगितलं. मी साक्षी शिखरे हिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यावरून कोर्ट अशा निर्णयावर आला आहे की तेवढ्यातच आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलंय की प्रिया आणि साक्षी दोघींना घेऊन जात असतात पोलीस आता. आणि आता प्रिया जाते आणि म्हणते पूर्णाजी. तर पूर्णाजी तिच्या थोबाडीत मारते आणि म्हणते असल्या भयंकर मुलीशी काही संबंध नाही आमचा, घेऊन जा ह्याला असं म्हणते आता पूर्णाजी. आणि कल्पना आता येते तर तिला आई म्हणते आता प्रिया. तर तिला पण कानाखाली मारते कल्पनाने म्हणते आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याचा तू हे फळ दिलंस असं म्हणते कल्पना. सायली मला जेलमध्ये नाही जायचं असं म्हणते आता प्रिया. तर आता सायली थोबाडीत मारते परत प्रियाला आणि म्हणते आता 7 वर्ष जेलमध्ये सडायचं प्रिया असं म्हणते सायली तिला. ही तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार आहे असं म्हणते आता सायली. आणि रिकॅप सुद्धा इथेच संपतो.